टाकेत ग्रामस्थ 10 दिवसापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित। वीज नसल्याने पाणी पुरवठा नियोजन बंद। वीज हा कायमस्वरूपी सक्षम पर्याय नाही, जनरेटरची व्यवस्था करावी। इगतपुरी तालुक्यातील तीर्थक्षेत्र सर्वतीर्थ टाकेत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात टाकेत गावाला गेल्या 10 दिवसापासून सार्वजनिक पाणीपुरवठा बंद आहे। भर पावसाळ्यात जोरदार पाऊस होत असल्याने इगतपुरीच्या पूर्व भागात वीज पुरवठा कायम खंडित होत असून केवळ वीज नसल्याने टाकेत ग्रामपंचायत हद्दीतील बांबळेवाडी, घोडेवाडी, शिरेवाडीसह टाकेत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना बंद आहेत। टाकेत येथे आज जवळपास 10 दिवस उलटूनही ग्रामस्थांना पाणीपुरवठा न झाल्याने व लाईट नसल्याने टँकरनेही पाणी विकत घेता येत नसल्याने टाकेत ग्रामस्थांची भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यावाचून मोठी गैरसोय होत आहे। आज ग्रामस्थांना घरात पिण्यासाठी पाणी नसल्याने टाकेत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे। दरम्यान टाकेत ग्रामपंचायत हद्दीत जलजीवन मिशन, राष्ट्रीय पेयजल योजना अशा एकूण 2-2.5 कोटीच्या योजना गत 5 वर्षात राबवण्यात आल्या। काही विहिरींना पावसाळ्यात पाणी असताना सुद्धा केवळ लाईट अभावी गावाला पाणी पुरवठा करता येत नाही। सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतील विहिरीतील जलपंप मोटारी या 3 फेज लाईटवर चालतात, परंतु गेल्या अनेक दिवसापासून टाकेत भागात सतत विजेचा लपंडाव होत असल्याने पाणी असूनही गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना या बंद असतात। यामुळे टाकेत ग्रामस्थांची भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यावाचून मोठी गैरसोय होत आहे। केवळ लाईट अभावी गेल्या अनेक दिवसापासून सार्वजनिक पाणीपुरवठा बंद होत आहे। लाईट हा कायमस्वरूपी सक्षम पर्याय नाही, याला दुसरा पर्याय म्हणून जनरेटर, सोलर सिस्टीम घेण्यात यावी। यासाठी गेल्या 3-4 वर्षापासून ग्रामस्थांच्या वतीनं मागणी केली। यासोबतच शिरेवाडी येथील ग्रामसभेत देखील गावाला सार्वजनिक पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने जनरेटर व सोलर सिस्टीमची उपलब्धता करावी, आठवडी बाजार लिलाव अथवा अन्य निधीतून ही उपाययोजना करण्यात यावी, अशी वेळोवेळी मागणी करूनही कार्यकाळ संपलेले झेरॉक्स सरपंच व उपसरपंच यांच्या दबावाला बळी पडत ग्रामपंचायत प्रशासन कोणताच निर्णय घेत नाही। जर आम्ही नियमितपणे ग्रामपंचायत पाणीपुरवठ्याला कर भरतो, मग आमची पिण्याच्या पाण्याची गैरसोय ग्रामपंचायत प्रशासनाने कायमस्वरूपी दूर करावी, ते त्यांचं कर्तव्यच आहे, असं मत सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी व्यक्त केलं आहे। येत्या 4-5 दिवसात टाकेत गावचा पाणी प्रश्न सोडवा, अन्यथा भर पावसाळ्यात इगतपुरी पंचायत समिती कार्यालयावर व ग्रामपंचायतीवर महिला माता भगिनींचा तीव्र हांडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे। पाणी असूनही केवळ लाईट अभावी पाण्याचं नियोजन करता येत नाही। भर पावसाळ्यात टाकेत ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी नसेल तर हे प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सर्व तीर्थ टाकेत भूमीतील नागरिकांचे मोठे दुर्दैव आहे। अनेक वेळा आवाज उठवूनही सत्ता भोगलेले व कार्यकाळ संपलेले स्थानिक लोकप्रतिनिधी या पाणी प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत। हा सत्तेचा माज येणाऱ्या काळात गावातील सामान्य जनता नक्कीच उतरवेल या शंका नाही। आज 10 दिवस उलटूनही गावाला पाणी नाही। एकेकाळी सत्तेवर बसण्यासाठी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी जनरेटर भाड्याने आणणारे व टँकरने गावाला पाणी पुरवणारे गावातील हुशार सुज्ञ सामाजिक कार्यकर्ते आज गप्प का, असा प्रश्न संतप्त टाकेत ग्रामस्थांसमोर उपस्थित होताना दिसत आहे। ग्रामपंचायतीने यानंतर तरी गावाला नियमितपणे पाणीपुरवठा करण्यासाठी जनरेटर व सोलर सिस्टीम उपलब्ध करावी व गावचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडवावा, अशी मागणी टाकेत ग्रामस्थ महिला माता भगिनींकडून केली जात आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह राम शिंदे, इगतपुरी।